सो मी आहे दिशा आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो मी डेली व्लॉगिंग स्टार्ट करते. डेली नाही मीन्स ओकेजनली मी व्लॉगिंग स्टार्ट करते आहे. सो आज स्पेशल असं आहे की मी गावाला जाणार आहोत बिकॉज ऑफ द यात्रा आहे गावची. आता यात्रेचा सीझन चालू झाला. सो यात्रा आहे तर मी आवरून घेते बस. सो मी पहिल्यांदा माझी डे कसं आहे ते मी सांगते, दाखवते आणि भेटूयात. मला पहिल्यांदा बॅग भरायची आहे, झाडांना पाणी घालायचं आहे, लोटून काढायचे आहे, सगळे पडदे लावायचे आहेत, ब्लँकेटची घडी घालायची आहे जी की माझी राहिली आहे सकाळी. सो मी दाखवते सगळं. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. लेट्स गो. सो इथे मी पहिल्यांदा ब्लँकेटची घडी घातली. बाहेरून खूप जास्त आवाज येत होता, सो मी तो आवाज कट केलेला आहे. आणि गावाला जाण्याची काही ओढ वेगळीच असते. म्हणजे तुम्ही गाव म्हटलं की एक वेगळीच फिलिंग असते. त्यात मला खूप जास्त समजायला लागले की ॲक्च्युली गाव काय असतं. त्यामुळे मी खूप आनंदी होते आणि मी पटपट काम करत होते. सो मी इथं ब्लँकेटची वगैरे घडी घातली अँड देन याच्यानंतर मी सर्व झाडांना पाणी घालून घेतलं. जरा जास्त घातलं बिकॉज ऑफ द 3-4 दिवसामध्ये. आणि मी याच्यामध्ये मडक्यामध्ये पाणी ठेवलं. सो 3-4 दिवस त्याला पाणी भेटेल होप सो यामुळे मी सगळ्या झाडांना व्यवस्थित असं पाणी घालून घेतलं. ओके अँड सी घातलं आहे म्हणजे 2-3 दिवस त्यांना हे मिळावं यासाठी. आणि सॉरी फॉर व्हॉइस डिस्टर्बन्स बिकॉज तिथे काम चालू आहे. याच्यानंतर मी रूमला झाडू मारून घेतला. जे काही सामान होतं ते सगळं व्यवस्थित ठेवलं. अँड सो दुसऱ्या रूममध्ये सुद्धा खूप सारा पसारा होता. मला बॅग पॅक करायची होती, त्यामुळे मी सगळे जे काही टॉप वगैरे होते ते काढून ठेवलेले होते. बॅग जे काही मला गावाला घेऊन जायचं ते मी बेडवर सगळं काढून ठेवलेलं होतं. यानंतर मी सगळा कचरा साफ केला आणि मस्तपैकी झाडून मारलं. हॉलमधील किचनमधील अँड दोन्ही बेडरूम मस्तपैकी साफ केल्या. अँड सो माझी बऱ्यापैकी कामं झालेली आहेत. आणि आता मला कपड्यांच्या घड्या घालायच्या आहेत की ज्या मी काल धुवून ठेवलेले. सो आता मी पहिल्यांदा काय करते, टी व्ही मोड ऑन अँड कपड्यांच्या घड्या घालते. तुम्हाला दाखवते विदाऊट व्हॉईस बिकॉज ऑफ द टी व्हीचं व्हॉईस कॉपीराइट येऊ शकतो. रिस्क नाही लेनी आहे. ओके ये देखो कबूतर आहे ना, ते खूप त्रास देतात. बसा काही प्रॉब्लेम नाही, पण ते जे ओरडतात ना, बाप रे बाप, खूप डेंजर ओरडतात. सो लेट्स गो. अशा प्रकारे माझे सगळे कपड्यांच्या घड्या घालून झाल्या. यानंतर मी थोडंसं लॅपटॉपवर थोडंसं काम केलं. थोडीशी माझी एडिटिंग होती ती केली की ज्यामुळे मला पुढचे 3 दिवस म्हणजे निवांत राहता येईल. ते काम असं माझ्या ह्याच्यावर नसेल, त्यामुळे मी थोडंसं जे काही माझ्या कॉलेजचं वर्क होतं ते केलं. सो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा अँड ऑल्सो कमेंट करा. अँड नेक्स्ट पार्ट हा पार्ट फर्स्ट असेल. नेक्स्ट पार्ट लवकरच येईल. सो प्लीज कनेक्टेड. थँक्यू.